जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमचा फार इंटरेस्टिंग आहे. काही वेळा काय होतं माहिती का, आपण इंस्टाग्रामवरती जातो ना, आपला इंस्टाग्रामचा पासवर्ड आपल्या लक्षात नसताना किंवा आपण जर नवीन फोन घेतला आणि त्या नवीन फोनामध्ये जर कधी आपलं इंस्टाग्राम ओपन झालेलं नाही तर आपण फार निराश होतो की आपला अकाउंट ओपन का होत नाही, कारण त्याला नंबर हे दुसरा लिंक असतो. तर तुम्हाला मी जी गोष्ट सांगणार आहे ना, तर ती नीट बघा, व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्ही दुसरा जरी फोन घेतला, तुम्ही दुसरीकडे कुठेही गेले तरी त्या फोनामध्ये तुम्ही तुमचं अकाउंट लॉग इन करू शकता. कोणत्याही प्रकारचा तुम्हाला वेबसाईटचा उपयोग मी सांगणार नाही, इंस्टाग्रामवरती सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या इंस्टाग्रामवरती जायचंय. सध्या तर मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दाखवतो. त्यानंतर तुम्हाला अकाउंटवरती जाऊन पासवर्ड मॅनेजरवरती जाऊन तुम्हाला चेंज युअर पासवर्ड मध्ये जायचंय. त्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, फॉरगेट युअर पासवर्ड. त्यानंतर तुम्हाला काय होईल की तुम्हाला नंबरवरती तुमचा एक मेसेज येईल आणि त्या मेसेजच्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की हे बघा, काय असतं माहिती का, ज्यावेळेस आपण इंस्टाग्रामचा नवीन अकाउंट ओपन करतो, आता जसं की मी इंस्टाग्रामवर आहे, ईश्वर ऑफिशियल नावाना, जर कधी गेले ना तर फॉलो करायला विसरू नका. काय असतं माहिती का, ज्यावेळेस आपण इंस्टाग्रामला ओपन करतो ना, त्यावेळेसच आपल्या आयडीला आपला नंबर हा लावून टाका. कारण काय होतं माहिती का, काही वेळा आपलं फोन चेंज होतो. मी तुम्हाला पहिलेही सांगितलं का आपला फोन चेंज होतो, त्यामुळे आपल्याला अकाउंट रिकव्हरी करायला अडचण येते. तर त्यावेळेला काय करायचं माहिती का, ज्यावेळेस आपण इंस्टाग्रामचा अकाउंट ओपन करतो त्याच वेळेस आपण आपला नंबर टाकून ठेवायचा, जेणेकरून तुम्ही फॉरगेट पासवर्ड केल्यास नंतर तुमच्या नंबरवरती तुम्हाला एक लिंक येईल, त्या लिंकवरती टच करून तुम्ही तुमचा इंस्टाग्रामचा पासवर्ड हा रिसेट करू शकता. पण मग मधला मुद्दा असा आहे की तो नंबरही आमच्याकडे राहत नाही, दुसऱ्याच्या फोनावरती राहतो. तर अशा वेळेला सुद्धा काय करायचं, ईमेल आयडीचं ऑप्शन असतं, त्यामध्ये आपली ईमेल आयडी टाकायची. आता तुमची ईमेल आयडी तर दुसऱ्याच्या फोनमध्ये नाही जाऊ शकत. एखाद्या वेळेस जर कधी तुमचे वडील असतील, तुमची आई असतील, त्यांच्या फोनामध्ये तुमचा नंबर जरी असला, पण ईमेल आयडी तर त्यांच्या फोनमध्ये नाही राहू शकत ना. आणि राहिली जरी तरी त्यांच्या फोनावरती तुमचा ओटीपी जाईल, तुमच्या फोनावरती सुद्धा येईल. पण ईमेल आयडी जर कधी मोबाईल नंबर जर नसेल तर ईमेल आयडी नक्की लॉग इन ठेवा, जेणेकरून काय होतं माहिती का, की नसला जर कधी मोबाईल नंबरवर नाही कधी पासवर्ड रिसेटची लिंक गेली तरी ईमेल वरती तुमची पासवर्ड रिसेट पासवर्डची लिंक जाते. तर ह्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. आणि परत आपण नवीन एक व्हिडिओ बनणार आहे, त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. मी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवा, व्हेरीफाय करण्याच्या अगोदर तुमचा ईमेल टाका, तुमचा मोबाईल नंबर टाका, आणि 2 जर ऑप्शन असतील ना ईमेलचे तर दोन्ही ईमेल टाकून द्या. पण आपण चूज करू शकतो का आपल्याला कोणत्या ईमेलवरती लिंक टाकायची. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.